अहो काय म्हणतात वहिनी? ते बोल अगं बोल ना. आता काय दातखीळ बसली तुझी? सांग ना तुझ्या नवऱ्याला, सांग की तुला आरजेचा जॉब ऑफर झालाय ते. बोल ना. वहिनी बरोबर म्हणाल्या. अहो मला आरजेचा जॉब ऑफर झालाय. तुला किती वेळा सांगितलं मी, किती वेळा सांगितलं हे जॉब वगैरे करायची काही गरज नाही म्हणून. नाही तुम्ही सांगितलं होतं, पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही असं अपर्णा मॅडमचा फोन. कोण अपर्णा? मी नाही ओळखत कोणी अपर्णा मॅडम बिडम कोणाला. तिचं म्हणणं महत्वाचं आहे की घरात नवऱ्याचं आणि कुटुंबियांचं म्हणणं महत्वाचं आहे? हो म्हणजे तुम्ही विचार करा. समजा मी तो आरजेचा जॉब केला, म्हणजे जर मला मिळाला तर घर खर्चात मला हातभार लावता येईल. मास दाखवतीस? नाही पैशाचा मास दाखवतीस मला? नाही 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 तेच करतेस तू. तुला ते दाखवायचं आहे ना की मी जॉब करायला लागल्यानंतर कसे मी पैसे कमवेन, मग कसा तुम्हाला हातभार लावेन मी, मग माझा एक से असणार या घरामध्ये का? काही गरज नाही हे करायची. आजपर्यंत हे घर मी एकट्याने सांभाळलंय आणि ह्यानंतरही सांभाळण्याची धमक आणि ताकद दोन्ही आहे माझ्या. काही नसती थिरं करायची गरज नाही जॉब वगैरे. लय मोठे आरजे व्हायचंय तुला. ते तुझी इच्छा होती, तुला तो कोर्स करायचा होता म्हणून मी करू दिला. याचा अर्थ त्याचा जॉब म्हणून स्वीकार करणं हे काही कंपल्शन नाहीये. आणि एवढाच तुला जॉब करायचा असेल ना तर बॅग भरायची, निघायचं, माहेरी जायचं. मग काय जॉब करायचा तो कर. दादा काय रे असं बोलतोयस तू? करू दे ना वहिनीला जॉब. आजवर तिने स्वतःसाठी काही मागितलंय का तुझ्याकडे? आणि अरे आवी, आपल्याला सगळ्यांना माहिती रेडिओ म्हणजे अनुचं पॅशन आहे. तिला समोरून जर जॉब ऑफर झालाय तर करू दे ना. तू का नाही म्हणतोयस? आणि काय हरकत आहे आईने जॉब केला तर? माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आया जॉब करतात. बाबा प्लीज आईला जॉब करू द्या प्लीज. असं केलंस का तू? काय? घरातल्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय. ऑलरेडी त्यांना कन्व्हिन्स करून ठेवलेस का माझ्या विरोधात हा जॉब करायचा? सगळ्यांना माहिती. नाही नाही अहो मी. तुम्ही सगळे तिच्या बाजूने आहात ना? अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की हिनी जॉब करावा? नाही अहो मी असं काही केलं नाहीये. अहो रेडिओ जॉकी म्हणून अनुप्रिया अविनाश पाटकर कसं बोलणार आता हे मी तुम्हाला करून दाखवतो. अहो अहो नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची आवडती आरजे अनुप्रिया अविनाश पाटकर. आज माझ्या या शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. ज्या शो मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कशी भारी आहे. मला म्हणजे अनुप्रिया अविनाश पाटकरला काही गरज नसताना, काहीही गरज नसताना मी हा आरजेचा जॉब स्वीकारला फक्त सगळ्यांना दाखवायला की मी कसा पैसा कमवते आणि माझा नवरा कसा निकम्मा आहे. मी अनुप्रिया अविनाश पाटकर तुम्हा सगळ्यांचं माझ्या कार्यक्रमात स्वागत करते. जिला गाडीची अक्कल नाही, जिला काही येत नाही, पण तिला दाखवायचंय की जगात सगळी अक्कल मला आहे जी स्वतः जगात कधीच फिरलेली नाही. अशी मी अनुप्रिया अविनाश पाटकर माझ्या शो मध्ये तुमचं स्वागत करते.
धर. हे रडू नकोस. अगं रडतेस का? ऑडियन्स ऐकताय ना, कशाला रडते? अगं रडायचं नसतं. आरजेने कधीच रडायचं नसतं, कारण माईक वर बोलतो ना, ते सगळं रडणं ऐकू जाईल तुझ्या ऑडियन्सला. मी तुला मोटिवेट करतोय, तू एक काम कर. आता मी जे बोललो ना, ते काय काय बोलणार आहेस ना, हे या माईक वर बोलून दाखव मला. चल, जे बोलायचं ना ते सगळं या माईक वर बोल. धर दाखव. चल बोलून दाखव मला ऐकायचंय तू कसं बोलतेस. अरे रडतेस काय? चल ना, ऑडियन्स खोळंबलंय सगळं. चल बोलून दाखव, कसं बोलणार आहेस तू. ए अनु, प्रॉब्लेम काय? बाबा आणखी किती त्रास द्याल माझ्या आईला? बाजूला हो पिऊ. ए आवी, खरंच अति होतंय. स्वतःच्या बायकोशी कोणी असं वागतं का? काय करू मग, सत्कार करू का तिचा? अरे 100 वेळा सांगितलं होतं मी तिला की हे करायचं नाहीये, जॉब करायची गरज नाहीये, घरामध्ये कमवती पुरुष मंडळी आहेत, तरी कशाला करायचं हे सगळं? हे बोलून झालं होतं की नाही पिऊ? खरं सांगायचं मला. तुलाही सांगितलं होतं, तिलाही सांगितलं होतं, पण मग परत ह्या चुका का करायच्या? असं सिंपल प्रश्न विचारलाय मी. बाबा तुम्ही बिहू, चुकलं माझं. हं. मी हा विषय काढायलाच नको होता. ठीक आहे, असे विषय तू काढला नव्हताच. आपल्या घरात तेलाच्या खाणीच आहेत लोकांकडे. ते काम कर, तू त्या जॉबवाल्यांना फोन कर, त्यांनाही उगाच त्रास नको ना. त्यांना सांगून टाक, म्हणून की मला काही जमणार नाही, मेरे हस्बंड परमिशन नाही दे रे, नवरा नाही म्हणतो म्हणा. हा, करशील ना? नक्की है ना? असं जरा तू समजुतीनं वागायला पाहिजे ना. आता हे जे आत्ता म्हणालीस ते थोडा आधी म्हणाली असतीस, कशाला चिडलो असतो मी, आहे की नाही? सगळे कसे बघतात बघ माझ्याकडे. या लोकांना बोलायला मोकळं आहे ना. मी खूप त्रास देतो तुला, ओरडतो, मारतो, पण आहे रडू रडू आणि मी फ्रेश हो नक्की. आलंच. असंच पाहिजे हिला. मोठी नोकरी करायची हौस होती ना. आई, उद्यापासून मी पण नोकरी सोडून घरीच बसते. हा, हे तुला कोणी काय म्हटलंय? तू इथे असेपर्यंत काही करू शकतेस. उद्या लग्न झालं, सासरे गेलीस, नवऱ्याने सांगितलं नोकरी नाही करायची, तर तू नोकरी नाही करायची, त्याचं ऐकायचं. तू एवढं तुझ्या सुनेला त्रास देते, हे बघून ना माझी लग्न करायची इच्छाच मेलीये. अगं अगं ए काय बोलते बघ ना ती. अगदी बरोबर बोलतीये ती आई. नशीब ती तुझ्यावर नाही गेली, नाहीतर सगळं धन्यच होतं. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. माझ्या मुलांना तू माझ्यापासून तोडतेस. तुला ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल बघ. कशाला कशाला सतत सगळ्यांशी पंगे घ्यायचे तुला? नको ना. जे काही करायचे ना त्याचं घरात राहूनच कर ना. नाहीतरी तुला असं मान हवाच असतो ना सतत. अगं कसं आहे, उत्कृष्ट सून असतो, उत्कृष्ट बायको असतो, उत्कृष्ट आई असतो.
आहेस ना? माझ्या 18 वर्षाच्या संसारात मी कधीच मान मिळवण्यासाठी काहीच केलं नाही वहिनी. माझी आई कायम म्हणायची, संसार चांगला करायचा असेल, सुखाचा करायचा असेल तर आधी आपल्यातलं काहीतरी द्यावं लागतं. समोरच्याकडून कसलीच अपेक्षा न ठेवता. संसार म्हणजे पूजा आहे वहिनी. आपण अगदी मनापासून करायची असते. कधी ना कधी देव प्रसन्न होतोच. ऐका ऐका, अनुप्रिया पाटकर ठरली आहे या वर्षीची सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट आई आणि सर्वोत्कृष्ट बायको. आहेच माझी आई सर्वोत्कृष्ट बायको, सर्वोत्कृष्ट सून आणि सर्वोत्कृष्ट आई. आणि प्रथमच्या वतीने पण सांगते, आमची आई आमचा रोल मॉडेल आहे, आमची आयडल आहे, आमचं इन्स्पिरेशन आहे आणि तीच आमची गुरु आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या आईला अंडर एस्टिमेट करायचं नाही. कळलं? कळलं का? मी जस्ट घरात पोहोचलोय, त्यामुळे आता कामाचं काही बोलणार नाहीये. जे काही बोलायचं ते उद्या बोलू. चल. शनया, शनया. सर, मॅडम त्यांच्या रूम मध्ये झोपलेत. झोपली का? त्यांना बरं वाटत नाहीये. काही खाल्लंय का तिने? नाही सर, मी गेलेले त्यांना विचारायला, पण त्या म्हणाले की त्यांना काही नको आहे आणि म्हणाले की मला आता डिस्टर्ब करू नको. तेव्हापासून मी वर नाही गेले. शनया, 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 काय झालं? डोळे उघड. हे शनया, आशा, हे आशा, पटकन ये. शनया, काय झालं? डोळे उघड. सर, काय झालं मला मॅडम? मदत कर, मला मदत कर. मॅम उठा. ये, ये, बस. तुझं पटकन पाणी घेऊन ये. जा, जा, जा. हॅलो, डॉक्टर साठे. प्लीज जरा घरी येतं का पटकन? नाही, शनया चक्कर येऊन पडले, मग काही मला सुचत नाहीये, डोळेच उघडत नाहीये. या ना प्लीज, पटकन या. शनायाने काही कळवलं नाही. काय झालं असेल? JK सरांनी परमिशन दिली असेल ना तिला? आणि नसेल दिली तर? वेगळंच काहीतरी घडलं तर? त्यांनी जर आमचं बोलणंच बंद केलं तर? नाही नाही नाही,
असं होऊन चालणार नाही. असं झालं तर तिच्यामुळे येणारा पैसा बंद होईल. ठरवलेले सगळे प्लॅन्स फिसकटतील. JK सरांनी परमिशन दिली का? काय झालं डॉक्टर? काही नाही, BP शूट झालं होतं, आता ठीक आहे. अचानक? JK, मी बोललो नाही, पण तुमच्या मिसेस डिप्रेशनमध्ये. काही काय बोलताय डॉक्टर? तिला काय डिप्रेशन? सगळं व्यवस्थित आणि उत्तम चाललंय तिचं. सर काही म्हणाले? JK, यू हॅव टू बी केअरफुल. ती याआधी तुमच्याशी काही बोलली होती काय विषय? ऑफकोर्स, एकदा नाही 2-3 वेळा त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं मागच्या वेळेला तुमच्या बाबतीत जे घडलं ना, त्याचा त्यांना खूप त्रास झाला. दिवसभर त्या घरीच असतात, त्यामुळे सतत त्याचाच विचार. त्यामुळे त्यांना भीती आणि ओव्हर थिंकिंग वाढत असेल, आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजेच डिप्रेशन. JK, हे असंच चालू राहिलं ना तर त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होईल. नाही म्हणजे खरं तर माझ्यासाठी खूप भयंकर सरप्राईज आहे. याआधी हिने माझ्याशी बोलायला हवं होतं खरं तर. बरं, पण आता यातनं बाहेर येण्यासाठी काय करता येईल मला? सगळ्यात आधी त्यांनी घराच्या बाहेर पडायला हवं. त्या सतत घरी असतात, त्यामुळे त्यांचे विचार वाढतात. तुम्ही असं करा, त्यांना आउटिंगला घेऊन जा, किंवा त्यांना आवडेल ते काम त्यांना करू दे. त्यामुळे त्यांचं माइंड डायव्हर्ट होईल आणि त्या डिप्रेशनमधनं बाहेर येतील. औषधं तर मी दिलीच आहेत, ती वेळेवर द्या आणि त्यांना हवं ते करू द्या. मी एवढंच बोलू शकतो. चला, येतो मी. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. दे, मी ठेवते. वहिनी, आज मेथीची भाजी एकदम छान झाली होती. आवडली तुम्हाला? तुम्हाला आवडतं ना, म्हणून मी जास्त लसूण घातला होता, माहितीये मला. बोला. हा, जे बोलायला आलात ते बोला ना. वहिनी, तुला कसं कळलं ग? पिहूच्या वयाच्या होता ना, तेव्हापासून ओळखते मी तुम्हाला. बोला. काही नाही ग वहिनी, दादाचं वागणं ना दिवसेंदिवस जरा डोक्यात जायला लागले. रेवती, अगं नाहीतर काय, कसा वागतो तो तुझ्याशी? जाऊ दे ना. हेच वागणं चुकतं तुझं. सतत काय जाऊ दे जाऊ दे. वहिनी, अगं किती सहन करशील तू? आणि मुळात का सहन करायचं तू त्याचं हे असं विक्षिप्त वागणं? चिडलात ना तुम्ही आता, म्हणून असं बोलताय. पण कुठेतरी तुम्हालाही माहिती आहे की तुमचे दादा तसे नाहीये. हा, आता कधी कधी राग अनावर होतो त्यांचा, मग वागतात असे, पण ते तेवढ्या पुरतं असतं. नंतर म्हणतात सॉरी.
वहिनी पण त्या सॉरीचा काय अर्थ आहे? अगं दादाच्या ना या अशा वागण्यामुळे अख्खं घर डिस्टर्ब असतं, सगळ्यांचा मूड खराब असतो. आमचं जाऊ दे ग, पण पिऊ प्रथम. वहिनी निदान त्यांचा तरी विचार करायचा. काय परिणाम होत असेल ग त्या दोघांवर? असं नाहीये रेवती, त्यांच्या मनात काही नसतं. अहो जाऊ द्या ना, तुम्ही नका स्वतःला एवढा त्रास करून घेऊत, नका एवढं मनावर घेऊत. रेवती, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, त्यामुळे आपण त्यांना ते चांगले की वाईट हे नाही ठरवू शकत. आता तुम्हीच बघा, तुम्हाला मेथीची भाजी आवडते, त्यात भरपूर लसूण आवडतं, पण तुमच्या दोन्ही भावांना ताटातलं लसूण पण चालत नाही, कसं तरी तोंड करायला लागतं. स्वभावाचं पण तसंच असतं. हो काय काय मला ना काही लॉजिकच कळत नाही बाबा तुझं वहिनी. भावना पोचल्या ना, बास मग. वहिनी मला खरंच वाटतं ग, तुला हा जॉब मिळावा. आय होप दादा तुला परमिशन देईल. देव करो आणि त्याला सुबुद्धी मिळो आणि तो तुला परमिशन देऊ दे. मग बास, मग मी परत दादाकडे कधीच काही मागणार नाही. बघ तू. रेवती, मला हा जॉब करायला मिळेल की नाही मला नाही माहित. आता तुम्ही मला वेडी म्हणाला, पण आहे मी वेडी. माझ्या अविनाशवर पूर्ण विश्वास आहे. ते मला कधीच निराश करत नाही, कधी करणार नाही. खात्री आहे माझी, माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही.